इराणमधील महत्त्वाच्या खार्ग बेटावर अमेरिकेचा हल्ला. खार्ग बेटावर इराणचं मोठं क्रूड ऑइल निर्यात केंद्र. खार्ग बेटावरील सर्व लष्करी ठिकाणं नष्ट केल्याचा अमेरिकेचा दावा. इराणचा इस्रायलमधील तेल अवीव शहरात मोठा हल्ला. हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटांनी तेल अवीव शहर हादरलं. इराणने इस्रायलवर केला क्षेपणास्त्रांचा मारा. हवाई हल्ल्यांनी हादरली इराणची राजधानी. तेहरानवर अमेरिका आणि इस्रायलचे हवाई हल्ले. इराणची महत्त्वाची लष्करी तळं आणि सरकारी इमारतींचं मोठं नुकसान. इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला. भीषण क्षेपणास्त्र हल्ला सीसीटीव्हीत कैद. इराणने डागलेले क्षेपणास्त्र रहिवासी भागात कोसळले. इराणकडून आता अत्यंत घातक क्लस्टर क्षेपणास्त्रांचा वापर सुरू. इराणचा इस्रायलवर क्लस्टर क्षेपणास्त्र हल्ला. हल्ल्यामुळे मध्य इस्रायलमध्ये मोठी हानी. इराणमधील शिराज विमानतळावर भीषण हल्ला. अमेरिका आणि इस्रायलचा हल्ला. हल्ल्यानंतर शिराज विमानतळावर भीषण आग. लेबनॉनमधील आरोग्य केंद्रावर इस्रायलच्या हवाई दलाचा हल्ला. लेबनॉनच्या बुर्ज कालाब या भागातील व्हिडिओ समोर. वैद्यकीय सुविधांना लक्ष्य केल्यानं मानवी हक्कांचा प्रश्न निर्माण. तेल अवीवच्या शुआम शहरात इराणच्या क्षेपणास्त्र हल्ला. हल्ल्यानंतर भीषण आग. परिस्थिती नियंत्रणाबाहेर, तर आग विझवण्याचे सगळ्या प्रकारचे प्रयत्न निष्फळ. अमेरिकेकडून मोस्तफा खामेनींवर $1 कोटी बक्षीस. खामेनींसह 10 इराणी नेत्यांवर बक्षीस जाहीर. खामेनींसह इराणी नेत्यांची माहिती देणाऱ्याला अमेरिका देणार बक्षीस. राज्य सरकारकडून गॅस वितरणाबाबत नियमावली जारी. आश्रमशाळा, वसतिगृह, मध्यान्ह भोजन, अंगणवाडीला 100% गॅस पुरवण्याचे आदेश. गॅस टंचाईचा शिर्डीच्या साई संस्थानालाही फटका. प्रसादालयातील मेन्यूमध्ये तात्पुरता बदल. एक भाजी आणि डाळ बंद, तर वरण आणि भात ऐवजी पुलाव मिळणार. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली. पुण्यात गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. घरपोच सिलेंडर देण्याच्या आदेशानंतरही नागरिकांच्या एजन्सी बाहेर रांगा. वरळीत गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघड. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळा बाजार. तब्बल 89 भरलेले गॅस सिलेंडर जप्त. रहिवासी भागात धोकादायक पद्धतीनं सिलेंडरची साठवणूक. नाशिकमधील विद्यार्थ्यांचा पोषण आहाराचा प्रश्न मार्गी लागणार. सेंट्रल किचनला घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जाणार. पुढारी न्यूजच्या बातमीनंतर प्रशासनाचा निर्णय. लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. वांगचुक यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायदा गृह मंत्रालयानं हटवला. जोधपूर जेलमधून 170 दिवसांनी वांगचुक यांची सुटका.